सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। त्र्यंबकेश्वर नगरीत सध्या श्रद्धा, भक्ती आणि संयमाचा अद्भुत संगम पाहायला मिळतोय। कडाक्याच्या थंडीला न जुमानता निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी अपार श्रद्धेचं दर्शन घडवलं। रात्रीची थंडी, अंधार आणि थकवा या साऱ्या अडचणींवर मात करत नाथ भक्त जय निवृत्तीनाथच्या जयघोषात अखंड पुढे सरकत आहेत। काही भाविकांनी तब्बल 10, 15, 20 दिवस तर काहींनी महिनाभराची कठोर पायपीट करत त्र्यंबकेश्वर गाठला आहे। या दीर्घ यात्रेत पायांवरील फोड, उपासमार, शारीरिक थकवा आणि प्रतिकूल हवामान अशा अनेक संकटांना सामोरं जावं लागलं। मात्र श्रद्धा आणि नाथभक्तीमुळे कोणताही भाविक मागे फिरलेला नाही। निवृत्तीनाथ महाराज आणि त्र्यंबकराजांचं पावन दर्शन घेतल्यानंतर भाविक भावविभोर झाले होते। त्यांच्या चेहऱ्यावर समाधान, शांती आणि आनंद स्पष्टपणे झळकत होता। श्रद्धा, भक्ती आणि संयमाचा हा पवित्र सोहळा सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये अनुभवायला मिळतोय। निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेनं भाविकांच्या सर्व कष्ट फळाला आल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची अपार गर्दी पाहायला मिळते। कडाक्याच्या थंडीची तमाना बाळगता रात्रीच्या वेळेसही भाविक मोठ्या श्रद्धेनं दर्शनासाठी रांगेत उभे होते। 10 ते 20 दिवस तर काही भाविकांनी महिनाभराची पायपीट करत त्र्यंबकेश्वर गाठलं। पायांवरील फोड, थकवा आणि उपासमार हे सगळं असूनही नाथभक्तीनं प्रेरित होऊन भाविकांनी यात्रा पूर्ण केली। दर्शनानंतर भाविक भावविभोर झाले असून समाधान आणि शांती त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते। श्रद्धा आणि भक्तीचा हा संगम सध्या त्र्यंबकेश्वर नगरीत अनुभवायला मिळतोय। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, त्र्यंबकेश्वर।